बापाचा, पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा, हम सब महाराणा एजन्सीकडे काम करणारे सर्व विभागातील जे कर्मचारी आहे, याच्यामध्ये ड्रेनेज विभागाचे कर्मचारी आज आमच्या बरोबर इथं आलेले आहे। या कर्मचाऱ्यांची 3 महिन्यापासून पगार झालेली नाहीये। महाराणा एजन्सीच्या ऑफिसला जाऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर महाराणा एजन्सीचे जे मालक आहेत ते आम्हाला सांगितलं त्यांनी का अजून आम्हाला या लोकांची अटेंडन्स सुद्धा मिळालेली नाही आहे आणि या लोकांची अजून आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे चेक सुद्धा भेटलेले नाही, आम्हाला यांची पगार नाही मिळाली। त्याच्यानंतर आम्ही कामगार अधिकारी मान्य सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली आणि कामगार अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर कामगार अधिकारी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की मी 2 दिवसात तुमची पगार करणार आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं साहेब या लोकांच्या पगारीला 3-3 महिने झाले, तुम्ही अजून पगार का करत नाही? त्याच्यावर त्यांनी चिडून आम्हाला सांगितलं का 2-3 दिवसात मी सांगतोय तुम्हाला, मी तुमची पगार जी आहे 1 हप्त्यानंतर करेल। म्हणजे यांची दादागिरी ही पूर्णपणे वाढलेली आहे या अधिकाऱ्यांची। आणि याच्यामध्ये हे दिसून येतंय की महानगरपालिका प्रशासन या कर्मचाऱ्यांची अटेंडन्स देत नाही। का बरं देत नाही? 2-2, 3-3 महिने झाले या कर्मचाऱ्यांची अटेंडन्स का गेलेली नाहीये? कारण की महाराणा एजन्सीचे जे मालक आहेत ते सरळ म्हणतात तर आम्हाला यांची अटेंडन्स मिळाली नाही। महाराणा एजन्सीला जर अटेंडन्स देत नाही, का बरं देत नाही? या गोष्टीचा माननीय आयुक्त साहेब यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे आणि हे गोरगरीब कंत्राटी कर्मचारी आहे, यांची लवकरात लवकर त्यांनी पगार केली पाहिजे। जर 2 ते 3 दिवसात जर या लोकांची पगार नाही केली तर मग लोकशाही मार्गाने आम्ही कुठलंही आंदोलन करू, याची महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी। किती कर्मचारी आहेत? सुमारे 1500 कर्मचारी साहेब यांच्याकडे टोटल 1500 कर्मचाऱ्यांची पगार थकलेली आहे। अनेक कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात, यांच्या घरात आज खायला यांच्या घरात अन्न नाही राहिलेले आहे। 2-2, 3-3 महिने या लोकांनी तर पगार, पहिली गोष्ट कमी, यांना पगार यांना बिलकुल कमी आहे तरी सुद्धा आणि ती पण वेळेवर नाही। 3 महीने तक तनख्वाह नहीं देने का नियम है? ऐसा नियमत नहीं साहेब, हर महीने में पगार देने का नियम रहता है। 1 तारीख से 7 तारीख के बीच में कंत्राटी कर्मचारी का पगार हो जाना चाहिए, ये नियम है। लेकिन फिर भी महानगर पालिका ये सब नियम को धुड़का के इनकी पगार 3-3, 4-4 महीने करती नहीं।